नमस्कार मित्रांनो. शेअर मार्केट करताय आणि योग्य वेळेची वाढ करताय. त्यासोबतच शेअर मार्केट करताना ऑप्शन मध्ये काम करताय. कॉल आणि पुट. बरेच लोकांना कॉल आणि पुटचा वेळ लागलेला आहे. आता आपण बऱ्याच वेळा बघतोय की निफ्टी इंडेक्स किंवा बँक निफ्टी इंडेक्स हा वर जाताना दिसतोय आणि तुमचा जो ऑप्शन आहे तो मायनस होताना दिसतो. हे कसं होऊ शकते? तर आजचं आपण लाईव्ह उदाहरण घेतो बघू. जर तुम्ही आज बघितलं तर निफ्टीची जी इंडेक्स निफ्टीची जी स्पॉट प्राइस आहे ती 25,940 ही 12 वाजून 25 मिनिटाला होती. त्यासोबत तुम्ही इंडेक्स निफ्टीचा जो कॉल आहे 25,900चा, त्या कॉलची प्राइस जर बघितली तर ते 140 ला होती. आता करंट जर बघितलं तुम्ही तर 1 वाजून 5 मिनिटं झाले आहे. त्यावेळेस इंडेक्स स्पॉटची जी प्राइस आहे ते 25,960 आहे. आणि तुमचा ऑप्शन जर बघितला तर 140चा ऑप्शन 137 रुपयाला. म्हणजेच काय, तर ऑप्शन हा 3 रुपयानं डिक्रीज झालेला आहे. आजची तारीख आहे 24 सप्टेंबर 2024. 1 वाजून 5 मिनिटाचा चार्ट तुम्ही बघू शकता. ऑप्शन हा डिक्रीज झालेला आहे आणि इंडेक्स निफ्टीची प्राइस 20 रुपयाने इन्क्रीज झाली आहे. हे जे अजून कसे कळलं, तर ही जादू ऑप्शन ग्रीक्स मुळे होते. ऑप्शन ग्रीकची जादू शिकायची आहे ते इंटरनेट शेअर मार्केट जॉईन